मटन, चिकन, फिश सगळं भुलून जासाल तुम्ही। मी जशी बनवते ना तशी रेस्टॉरंटसारखी जर तुम्ही सोयाबीन वडी रेसिपी बनवून तर बघा, 3-4 चपात्या सहज तुम्ही शिल्लक खाऊन घेसाल। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, सोयाबीन वडीची भन्नाट चविष्ट रेसिपी। ज्यांना सोयाबीन वडी पसंत नाही आहे ते पण तुम्हाला बार बार म्हणतील की आज सोयाबीन वडीची सब्जी बनव। तर चला मित्रांनो, शीतल सुरवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर नवीन जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, ऑलचं बटन दाबा। तर चला आता आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, इथे मी सपोला सोयाबीन वडी पॅकेट आणलेला आहे। तुम्ही जे खुले असतात दुकानामध्ये ते भी तुम्ही घेऊ शकता। तरी इथं मी एक बाउल घेतला। तर मी इथं 250 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत। तुम्ही जास्त घेऊ शकता, तुमच्या मनावर आहे ते किती क्वांटिटी घेता काय घेता। तर मी 250 ग्रॅम अशा सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत इथे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर आता हे आपण सोयाबीनच्या वड्या बॉईल करू। तर बघू शकता मित्रांनो, इथं मी कढई घेतली। कढईमध्ये पाणी चांगलं उकळी आल्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यात मी मस्त चवीनुसार नमक टाकलं 1 चमच। आता हे आपल्याला सोयाबीनच्या वड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत, है ना। तर हे सोयाबीनच्या वड्या मी याच्यामध्ये टाकल्या आहेत। हे चांगल्या उकडून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता मित्रांनो, उकडल्यानंतर ना हे चांगल्या मस्त अशा फुलून जातात, तुम्ही बघू शकता। तर 5 मिनिटात बिलकुल हे उकडून जातात। तर आता आपल्याला हे पूर्ण पाणी एक साईड फेकून द्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे। तर हे बाउलमध्ये मी जे सोयाबीनच्या वड्या आहेत ते पूर्ण काढून घेते। या बाउलमध्ये एक एक करून सगळ्या मी बाउलमधून काढून घेतल्या। तर हे सोयाबीनच्या वड्या गरम असल्यामुळे हे आपण एका थंड पाण्यामध्ये आणखीन ठेवू आणि चांगले बिलकुल एकदम पिळून घेऊ। हे सोयाबीनच्या वड्या चांगल्या पिळून घेऊ की पाण्याचा एक थेंबही नसला पाहिजे, अशा आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत। तर हे बघू शकता, थंड पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत आता हे, आणि चांगलं पिळून घेऊन राहिले मी। बघू शकता अशा पिळून घ्यायच्या आपल्याला हे सोयाबीनच्या वड्या। तर बघू शकता मित्रांनो, सर्व हे वड्या मी पिळून घेतलेल्या आहेत चांगल्या। तर चला आता आपण याला मसाले लावू। तर 1 चमच मी मीठ घेतलं, 1 चमच मी हळद घेतली, 1 चमच मी लाल मिरची पावडर घेतली, 1 चमच मी मसाला घेतला गरम मसाला, तुम्ही बघू शकता। आणि आता 1 चमच मी कस्तुरी मेथी ते बी ॲड केली याच्यामध्ये। आणि आता मी 1 वाटी दही घेतलं 3-4 चमच दही आहे हे, तुम्ही बघू शकता। दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे दही आपण याच्यामध्ये ॲड करू सोयाबीनच्या वड्यामध्ये आणि व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घेऊ, पूर्ण इव्हनली मिक्स करून घेऊ वड्या। तर चला आता मसाला तयार करू। तर मी ना इथं 2 गाठी लसणाचे घेतलेले आहेत आणि 2 मोठे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडासा धनिया घेतलेला आहे। हे कुटून घ्यायचं आहे आपल्याला, आहे ना, व्यवस्थित कुटून घ्यायचं। तर चला आता आपण तडका मारू। मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये चांगलं 3-4 चमच मस्त तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमच मी जिरं टाकलं, जिरं चांगलं तळतळू द्यायचं। 1 चमच मोहरी टाकली, मोहरी बी चांगली फ्राय करून घ्यायची। तर हे बघू शकता मी खडे मसाले घेतले, मिरे घेतले 4-5 मिरे घेतले, दालचिनी घेतली, एक विलायची घेतली, 4-5 लवंगा घेतल्या। हे बी याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि 7-8 कढीपत्त्याचे पानं मस्त व्यवस्थित बारीक कट करून घेतले, ते बी फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि एक मोठा कांदा घेतला मी, तो बारीक कट करून घेतला, तो बी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आणि जे लसण अद्रकची जे कुटून पेस्ट घेतली होती ते बी मी इथं टाकलेली आहे, ते बी व्यवस्थित फ्राय करून घेऊया। एक टोमॅटो कापला मस्त बारीक करून, टोमॅटो बी ॲड करून घेऊ। तर चला आता हे जे मसाले ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, है ना, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, जे आपले मसाले आहेत त्यांनी व्यवस्थित तेल सोडलेलं आहे। तर चला आता आपण 2 चमच मिरची पावडर टाकू, लाल मिरची पावडर कस्तुरी, 1 चमच हळद पावडर टाकू, 2 चमच गरम मसाले टाकू, 1 चमच धनिया पावडर टाकू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत। चांगला जोपर्यंत कलर येणार नाही भाजीला तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता।
आणि आपल्याला असं वाटू राहिलं की थोडंसं पाणी याच्यात ॲड करायचं, तर थोडंसं पाणी याच्यात ॲड करून घ्यायचं आहे, ताकी जे मसाले आहेत आपले ते जळून नाही गेले पाहिजे. म्हणून इथं थोडंसं पाणी ॲड करू. तर बघू शकता मित्रांनो, थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आणि जे टोमॅटो वगैरे जे कांदा बिंदा आहे ते सगळे व्यवस्थित शिजून घ्यायचे. तिथे बघू शकता जे आपलं टोमॅटो आहे ते बी व्यवस्थित शिजलं पाहिजे याच्यामध्ये, फोडणीमध्ये. तर बघा मित्रांनो, जेवढं आपण पाणी टाकलं होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे. तेल एक साईड झालेलं आहे. तर आता हे वड्या घेऊ आपण. तर हे वड्या आता याच्यामध्ये मसाल्यात टाकू आपण. मसाल्यातच टाकायच्या पहिले, कारण की नाहीतर मसाल्याच्या नंतर जर तुम्ही टाकसाल तर जी ग्रेव्ही बनलेली आहे ना ते आपल्या या वड्यामध्ये जाणार नाही आहे, आणि वड्या आपल्या टेस्टी लागत नाही. त्यासाठी ना मसाल्यातच ह्या वड्या टाकायच्या आहेत आणि नंतर पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 5 मिनटासाठी मस्त मसाल्यात होऊ दिल्या वड्या. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. जेवढा तुम्ही समजा ग्रेव्ही ठेवसाल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये. पण या सोयाबीनच्या वड्याला ना थोडंसं कसं पाणी असलं ना तरच सोयाबीनच्या वड्या एक नंबर लागतात. तर थोडं थोडं पाणी आपण याच्यात ॲड करून घेऊ. तुम्ही बघू शकता आणखीन थोडंसं मी पाणी ॲड केलं. आणि बघू शकता आता 5 मिनिट ना भाजीला व्यवस्थित उकळी येऊ देऊ. आणि चवीनुसार थोडंसं 1 चमच मीठ आणखीन वरून घालू, कारण पहिले बी ऑलरेडी मी नमक टाकलेलं होतं. तर आता बी 1 चमच वरून मी नमक टाकलेलं आहे. आणि वरून आता थोडासा धनिया टाकायचा आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता आपली मस्त रेस्टॉरंटसारखी सोयाबीनची वडी बनून रेसिपी तयार आहे. तर बघू शकता मित्रांनो, काय भन्नाट अशी रेसिपी झाली ना, अशी पाहिल्याबरोबर ना असं तोंडाला मस्त बिलकुल पाणी सुटलं अशी तुमच्या पण आहे ना. तर मित्रांनो, एक नंबर भन्नाट रेसिपी असते. मी सांगते ना की मटन चिकन सगळं फेल करते हे भाजी. तुम्ही एकदा फक्त बनवा. आज जशी मी बनवते ना, जशी जशी ट्रिक मी करते तशी तशी तुम्ही बनवून बघा. ज्यायले सोयाबीन वडी आवडत नाही ना ते परत परत तुम्हाला म्हणतील की नाही आज स्पेशल काहीतरी सोयाबीन वडी होऊन जाऊ दे. तर मित्रांनो, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकील न्यू रेसिपीचे ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.